आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे. खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे. करता करता आपण नाशिकला पोहोचलो आहे. नाशिकला संध्याकाळची खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे. नाशिक रोडला आता आपण सध्या आहेत. आता आपण लवकरच पुढे निघतो आहे. आपण सकाळी निघालो होतो, आता रात्र झाली आहे यायला. आपण आता सिटी सेंटरला आहे. आता आपण घराजवळ पोचलो आहे. काही अंतरावरच आपले घर आहे. यायला खूपच रात्र झालेली आहे. आता आपण आपली गाडी पार्किंग मध्ये लावतो आहे. याच ठिकाणाहून आपण आपला प्रवास सुरू केला होता आणि याच ठिकाणी आपला प्रवास संपलेला आहे. गाडी लावून मस्त आता आपण आपल्या घराकडे निघूया. गाडी लॉक करून घेऊया. गाडी लॉक केली आहे. आता आपण घराकडे निघालो आहे. रात्रीच 8-9 वाजले आहेत. आपण घरी पोचलो आहे. बाकीचे सगळे घरी पोचून गेले आहेत. सगळे खूप थकलेले दिसत आहेत. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. थँक्यू. हेच ते साईबाबांचं सुंदर असं गार्डन. यामध्ये साईबाबांचा प्रशस्त असा स्टॅच्यू लावलेला आहे. हे गार्डन खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे येथे खूपच भाविकांची गर्दी दिसून येते. चला आपणही या गार्डनचे दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. सुंदर असा हा स्टॅच्यू साईबाबांचा. आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे. खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे. करता करता आपण नाशिकला पोहोचलो आहे. नाशिकला संध्याकाळची खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे. नाशिक रोडला आता आपण सध्या आहेत.
आता आपण लवकरच पुढे निघतो आहे. आपण सकाळी निघालो होतो, आता रात्र झाली आहे यायला. आपण आता सिटी सेंटरला आहे. आता आपण घराजवळ पोचलो आहे. काही अंतरावरच आपले घर आहे. यायला खूपच रात्र झालेली आहे. आता आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावतो आहे. याच ठिकाणाहून आपण आपला प्रवास सुरू केला होता आणि याच ठिकाणी आपला प्रवास संपलेला आहे. गाडी लावून मस्त आता आपण आपल्या घराकडे निघूया. गाडी लॉक करून घेऊया. गाडी लॉक केली आहे. आता आपण घराकडे निघालो आहे. रात्रीच 8-9 वाजले आहेत. आपण घरी पोचलो आहे. बाकीचे सगळे घरी पोचून गेले आहेत. सगळे खूप थकलेले दिसत आहेत. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. थँक्यू. हेच ते साईबाबांचं सुंदर असं गार्डन. यामध्ये साईबाबांचा प्रशस्त असा स्टॅच्यू लावलेला आहे. हे गार्डन खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे येथे खूपच भाविकांची गर्दी दिसून येते. चला आपणही या गार्डनचे दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. सुंदर असा हा स्टॅच्यू साईबाबांचा. आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे. खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा येथे उपलब्ध आहे. करता करता आपण नाशिकला पोहोचलो आहे. नाशिकला संध्याकाळची खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे. नाशिक रोडला आता आपण सध्या आहेत. आता आपण लवकरच पुढे निघतो आहे. आपण सकाळी निघालो होतो, आता रात्र झाली आहे यायला. आपण आता सिटी सेंटरला आहे. आता आपण घराजवळ पोचलो आहे. काही अंतरावरच आपले घर आहे. यायला खूपच रात्र झालेली आहे. आता आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावतो आहे. याच ठिकाणाहून आपण आपला प्रवास सुरू केला होता आणि याच ठिकाणी आपला प्रवास संपलेला आहे. गाडी लावून मस्त आता आपण आपल्या घराकडे निघूया. गाडी लॉक करून घेऊया. गाडी लॉक केली आहे. आता आपण घराकडे निघालो आहे. रात्रीच
8-9 वाजले आहेत. आपण घरी पोचलो आहे. बाकीचे सगळे घरी पोचून गेले आहेत. सगळे खूप थकलेले दिसत आहेत. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. थँक्यू. हेच ते साईबाबांचं सुंदर असं गार्डन. यामध्ये साईबाबांचा प्रशस्त असा स्टॅच्यू लावलेला आहे. हे गार्डन खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे येथे खूपच भाविकांची गर्दी दिसून येते. चला आपणही या गार्डनचे दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. सुंदर असा हा स्टॅच्यू साईबाबांचा. आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे. खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा येथे उपलब्ध आहे. गार्डनमध्ये बसल्यावर आता आराम झाला आहे. आराम करून आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. सुंदर असा हे गार्डन. चला आता आपण घराकडे निघूया. घराकडे जाता जाता आपल्याला पेरू दिसले. घरचे पेरू घेत आहेत. पेरू घेऊन झाल्यावर आपण आपल्या गाडीकडे निघालो आहे. सुंदर असा परिसर, स्वच्छ असा परिसर हा साईबाबांच्या मंदिरा जवळचा खूपच छान ठेवला आहे. आता आपल्याला पुढे कैरी दिसली असल्यामुळे आपण ती खायला थांबलो आहे. कैरी खाऊन आपण लवकरच गाडीकडे निघणार आहे. सर्वजण कैरी खाण्यात मग्न झाले आहेत. कैरी खाऊन पैसे देऊन आता आपण निघायचे आहे. अजून पण ही कैरी खाणं चालूच आहे. कैरी खाऊन झाल्यावर आपण असं या सुंदर अशा या मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. घरचे काही खरेदी करणार असल्यामुळे आपण या मार्केटमध्ये आलो आहे. खरेदी करून झाल्यावर आपण पुढे निघणार आहे. करता करता आपण नाशिकला पोचलो आहे. नाशिकला संध्याकाळची खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे. नाशिक रोडला आता आपण सध्या आहेत. आता आपण लवकरच पुढे निघतो आहे. आपण सकाळी निघालो होतो. आता रात्र झाली आहे यायला. आपण आता सिटी सेंटरला आहे. आता आपण घराजवळ पोचलो आहे. काही अंतरावरच आपले घर आहे. यायला खूपच
रात्र झालेली आहे. आता आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावतो आहे. याच ठिकाणाहून आपण आपला प्रवास सुरू केला होता आणि याच ठिकाणी आपला प्रवास संपलेला आहे. गाडी लावून मस्त आता आपण आपल्या घराकडे निघूया. गाडी लॉक करून घेऊया. गाडी लॉक केली आहे. आता आपण घराकडे निघालो आहे. रात्रीच 8-9 वाजले आहेत. आपण घरी पोचलो आहे. बाकीचे सगळे घरी पोचून गेले आहेत. सगळे खूप थकलेले दिसत आहेत. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. थँक्यू. हेच ते साईबाबांचं सुंदर असं गार्डन. यामध्ये साईबाबांचा प्रशस्त असा स्टॅच्यू लावलेला आहे. हे गार्डन खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे येथे खूपच भाविकांची गर्दी दिसून येते. चला आपणही या गार्डनचे दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. सुंदर असा हा स्टॅच्यू साईबाबांचा. आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे. खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे. गार्डनमध्ये बसल्यावर आता आराम झाला आहे. आराम करून आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. सुंदर असा हे गार्डन. चला आता आपण घराकडे निघूया. घराकडे जाता जाता आपल्याला पेरू दिसले. घरचे पेरू घेत आहेत. पेरू घेऊन झाल्यावर आपण आपल्या गाडीकडे निघालो आहे. सुंदर असा परिसर, स्वच्छ असा परिसर हा साईबाबांच्या मंदिरा जवळचा खूपच छान ठेवला आहे. आता आपल्याला पुढे कैरी दिसली असल्यामुळे आपण ती खायला थांबलो आहे. कैरी खाऊन आपण लवकरच गाडीकडे निघणार आहे. सर्वजण कैरी खाण्यात मग्न झाले आहेत. कैरी खाऊन पैसे देऊन आता आपण निघायचे आहे. अजून पण ही कैरी खाणं चालूच आहे. कैरी खाऊन झाल्यावर आपण अशा या सुंदर अशा या मार्केटमध्ये एंट्री करणार आहे. घरचे काही खरेदी करणार असल्यामुळे आपण या मार्केटमध्ये आलो आहे. खरेदी करून झाल्यावर आपण पुढे निघणार आहे. करता करता आपण नाशिकला पोहोचलो आहे.
नाशिकला संध्याकाळची खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे. नाशिक रोडला आता आपण सध्या आहेत. आता आपण लवकरच पुढे निघतो आहे. आपण सकाळी निघालो होतो, आता रात्र झाली आहे यायला. आपण आता सिटी सेंटरला आहे. आता आपण घराजवळ पोचलो आहे. काही अंतरावरच आपले घर आहे. यायला खूपच रात्र झालेली आहे. आता आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावतो आहे. याच ठिकाणाहून आपण आपला प्रवास सुरू केला होता आणि याच ठिकाणी आपला प्रवास संपलेला आहे. गाडी लावून मस्त आता आपण आपल्या घराकडे निघूया. गाडी लॉक करून घेऊया. गाडी लॉक केली आहे. आता आपण घराकडे निघालो आहे. रात्रीच 8-9 वाजले आहेत. आपण घरी पोचलो आहे. बाकीचे सगळे घरी पोचून गेले आहेत. सगळे खूप थकलेले दिसत आहेत. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. थँक्यू. हेच ते साईबाबांचं सुंदर असं गार्डन. यामध्ये साईबाबांचा प्रशस्त असा स्टॅच्यू लावलेला आहे. हे गार्डन खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे येथे खूपच भाविकांची गर्दी दिसून येते. चला आपणही या गार्डनचे दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. सुंदर असा हा स्टॅच्यू साईबाबांचा. आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे. खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा येथे उपलब्ध आहे. करता करता आपण नाशिकला पोहोचलो आहे. नाशिकला संध्याकाळची खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे. नाशिक रोडला आता आपण सध्या आहेत. आता आपण लवकरच पुढे निघतो आहे. आपण सकाळी निघालो होतो, आता रात्र झाली आहे यायला. आपण आता सिटी सेंटरला आहे. आता आपण घराजवळ पोचलो आहे. काही अंतरावरच आपले घर आहे. यायला खूपच रात्र झालेली आहे. आता आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावतो आहे. याच ठिकाणाहून आपण आपला प्रवास सुरू केला होता आणि याच ठिकाणी आपला प्रवास संपलेला आहे. गाडी लावून मस्त आता आपण आपल्या घराकडे निघूया. गाडी लॉक करून घेऊया.
गाडी लॉक केली आहे. आता आपण घराकडे निघालो आहे. रात्रीच 8-9 वाजले आहेत. आपण घरी पोचलो आहे. बाकीचे सगळे घरी पोचून गेले आहेत. सगळे खूप थकलेले दिसत आहेत. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. थँक्यू. हेच ते साईबाबांचं सुंदर असं गार्डन. यामध्ये साईबाबांचा प्रशस्त असा स्टॅच्यू लावलेला आहे. हे गार्डन खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे येथे खूपच भाविकांची गर्दी दिसून येते. चला आपणही या गार्डनचे दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. सुंदर असा हा स्टॅच्यू साईबाबांचा. आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे. खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे. करता करता आपण नाशिकला पोहोचलो आहे. नाशिकला संध्याकाळची खूपच ट्रॅफिक जाम झालेला आहे. नाशिक रोडला आता आपण सध्या आहेत. आता आपण लवकरच पुढे निघतो आहे. आपण सकाळी निघालो होतो. आता रात्र झाली आहे यायला. आपण आता सिटी सेंटरला आहे. आता आपण घराजवळ पोचलो आहे. काही अंतरावरच आपले घर आहे. यायला खूपच रात्र झालेली आहे. आता आपण आपली गाडी पार्किंगमध्ये लावतो आहे. याच ठिकाणाहून आपण आपला प्रवास सुरू केला होता आणि याच ठिकाणी आपला प्रवास संपलेला आहे. गाडी लावून मस्त आता आपण आपल्या घराकडे निघूया. गाडी लॉक करून घेऊया. गाडी लॉक केली आहे. आता आपण घराकडे निघालो आहे. रात्रीच 8-9 वाजले आहेत. आपण घरी पोचलो आहे. बाकीचे सगळे घरी पोचून गेले आहेत. सगळे खूप थकलेले दिसत आहेत. आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. थँक्यू. हेच ते साईबाबांचं सुंदर असं गार्डन. यामध्ये साईबाबांचा प्रशस्त असा स्टॅच्यू लावलेला आहे. हे गार्डन खूपच छान आणि सुंदर असल्यामुळे येथे खूपच भाविकांची गर्दी दिसून येते. चला आपणही या गार्डनचे दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊया. सुंदर असा
हा स्टॅच्यू साईबाबांचा. आज सुट्टी असल्यामुळे गार्डनमध्ये खूपच गर्दी आहे. सुंदर असं गार्डन आहे, खूपच स्वच्छ पण आहे. गार्डनमध्ये विविध प्रकारच्या कलाकृती आकारण्यात आलेल्या आहेत. झाडांपासून ज्या बनवलेल्या कलाकृती असतात त्या आहेत. त्याचबरोबर मागे पालखीने नेताना स्टॅच्यू बनवलेले आहेत. सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे. गार्डन पाहून थोडासा आराम करण्यासाठी आम्ही सर्व बसलेलो आहेत. मस्त असे झाडांच्या सावलीखाली आराम करण्यासाठी बसायला जागा सुद्धा इथे उपलब्ध आहे. गार्डनमध्ये बसल्यावर आता आराम झाला आहे. आराम करून आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. सुंदर असा हे गार्डन. चला आता आपण घराकडे निघूया. घराकडे जाता जाता आपल्याला पेरू दिसले. घरचे पेरू घेत आहेत. पेरू घेऊन झाल्यावर आपण आपल्या गाडीकडे निघालो आहे. सुंदर असा परिसर, स्वच्छ असा परिसर हा साईबाबांच्या मंदिरा जवळचा खूपच छान ठेवला आहे. आता आपल्याला पुढे कैरी दिसली असल्यामुळे आपण ती खायला थांबलो आहे. कैरी खाऊन आपण लवकरच गाडीकडे निघणार आहे. सर्वजण कैरी खाण्यात मग्न झाले आहेत. कैरी खाऊन पैसे देऊन आता आपण निघायचे आहे. अजून पण ही